दादा परत येतील। जी बॉडी तिथं सापडली ती दादांची नव्हतीच। त्याच्यामध्ये नक्कीच घात झाला एवढं मात्र त्या ठिकाणी मी म्हणतो। दादा प्लास्टिक बॉटलवरनं दादा अशा बॉटलमध्ये त्या ठिकाणी आले होते। का आले होते, कशामुळे आले होते? जी बॉडी तिथं सापडली ती दादांची नव्हतीच। दादा आज येतील, उद्या येतील। मला त्यांना सांगायचं आहे की आज जर दादा परत आले तर मी सुद्धा त्यांना घट्ट ही मिठी गोष्ट मारेन। कदाचित दादाच्या मनामध्ये असावी की कधीही काही होऊ शकतं। त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये दादा प्लास्टिक बॉटलवरनं दादा अशा बॉटलमध्ये त्या ठिकाणी आले होते। का आले होते, कशामुळे आले होते? दादांनी त्याच्या काही जवळच्या लोकांना ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे, चांगला व्यवसाय आहे, त्यांना सांगितलं होतं की पुढच्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला विमान घ्यावं लागेल आणि ते विमान तू घे म्हणजे जो सांत्वन करण्यासाठी घरी आला होता त्यांनी सांगितलं, हाच महाशय माझं सुद्धा विमान हेच VSR कंपनीचं हे नांदेडला एक घेऊन चालले होते आणि ज्या पद्धतीने त्या कपूरली लँडिंग केली त्याच्यावरनं मी VSR ला कंप्लेंट केलेली। हा मोठा नेता कोण, नांदेडला कधी गेला होता, खरंच त्यांनी कंप्लेंट केली का, हे आपल्याला त्याच्यामध्ये बघावं लागेल। सत्तेतला एक मोठा नेता त्याच्यामध्ये आहे। त्यानंतर ट्रॅक रेकॉर्ड फारच वाईट होतं, तरी मग या व्यक्तीला तिथं अजितदादांचं विमान नव्हतं, VIPचं, उद्धव ठाकरे साहेबांचं, फडणवीस साहेबांचं, एकनाथ शिंदे साहेबांचं, ऍक्टरचं, या सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे। याच्यामध्ये नक्कीच घात झाला एवढं मात्र त्या ठिकाणी मी म्हणतो। कसं झालं, का झालं, कोणामुळे झालं,